हर महादेव. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अन्वी स्वाती व्लॉग या चॅनलवरती. तर काल व्लॉग आला होता, तुम्ही पाहिलाच असेल. नसेल पाहिला तर नक्की जाऊन पहा. संक्रांत स्पेशल व्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. संक्रांतीचा दिवस माझ्यासाठी म्हटलं तर खूप असं काय सांगू तुम्हाला, आता घरच्या गोष्टी नाही सांगू शकत, पण खूप टेन्शन भरून असं गेला. जेवढी खुश मी दिसत होते खरं तर तेवढी खुश बिलकुल म्हणजे नव्हते. आणि पण एन्जॉय केलं, सगळी पूजा वगैरे खूप एन्जॉय केली. खूप छान वाटलं पूजा वगैरे करून, मंदिरात वगैरे जाऊन. का तर मग काल इतकी मी म्हणजे एवढं सगळं एकटीने करून आहे ना, मी इतकी तब्येत माझी खराब झाली काल की मी सांगू शकत नाही. मी काम वगैरे केलं लवकर लवकर. काल पाणी पण येणार होतं, तर लवकर लवकर 12 वाजता सगळं काम आवरलं आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे भरून आता झोपले. कारण आतून ताप आणि त्याच्यानंतर इतकी कणकणी, काहीच करू वाटत नव्हतं मला. ॲक्च्युली मी अशी एकदम हे झाले होते, मला काहीच करण्याची इच्छा नव्हती. तरी मी कामं वगैरे केली घरातली पटपट आणि असे झोपून गेले. तर डायरेक्ट संध्याकाळी उठले. आणि एक एक दिवस असा जातो ना, एवढ्या कामाची सवय नसते ना, अचानक सगळा लोड आपल्यावर येतो. पूर्णाचा स्वयंपाक काही इझी नसतो गाईज, खरंच. म्हणजे सकाळ उठली मी 9ला नाही 8ला उठले होते, खरं तर 7लाच उठली. आणि त्याच्यानंतर पूर्णाचा स्वयंपाक वगैरे केला. 12 वाजेपर्यंत तो होता, नवरा तो होता. पण नंतर 12 नाही 11 वाजेपर्यंत होता. त्याला पण लवकर जायचं होतं कामाला. मग नंतर अनुला सगळं चारणं, खाणं पिणं, काल तर तुम्ही बघितलंच असेल. एवढी सगळी माझी धावपळ झाली की मला वेळच भेटला नाही. मग लवकर मग ते अचानक ताण आला एवढ्या सगळ्या कामाचा. दिवसभर इथून तिथं फिरणं, ते इथलं सामान तिकडं घेऊन जाणं, असं तसं. कारण मंदिरात वगैरे जायचं होतं, तिथं मम्मीकडंच साड्या वगैरे होत्या थोड्या. मग तिथून साडी वगैरे घातली, मग तिथं गेले. इतकी धावपळ झाली की मी सांगू शकत नाही. मग त्याच्यामुळे आजारी पडले अचानकच. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं बॅक पेन ते सारखंच होत राहतं. मग बॅक पेनचं काही सांगता येत नाही. तर आज आहे बुधवार आणि आजचं पण काम पूर्ण तसंच 2 वाजलेत तरी माझं काम बिलकुल झालेलं नाही आहे. तसंच पडलं कारण त्याला सुट्टी येतो. मग उशिरा उठले, आरामशीर उठले, नाश्ता वगैरे केला आणि मग थोडं मोबाईल वगैरे बघितला. मग आता काम वगैरे आरामशीर कामं व्हायला लागलेत, आरामशीर कामं चाललेत. आणि अनु मॅडमला आंघोळ वगैरे घातली, तिला पण आता चारायचं वगैरे. भेटला का पेन? कुठं भेटला? कुठं? पेन करत होती. तिला तिच्या आजीने आहे ना हे आणली, स्लाईट आणली आहे, म्हणजे पाटी आणली आहे. मग त्याच्यावर ते काढत बसती गिरवत काहीतरी. आता तिला शिकवावं लागेल ABCD वगैरे. तर असा होता माझा दिवस. आणि गाईज थँक्यू सो मच परत एकदा तुम्हाला सगळ्यांना. तुटून जाईल ते पेन, तिकडं लिही अन्वी, तिकडं लिही. हां, येडागत करती. सो थँक्यू मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. कारण आपले 7K पूर्ण झालेले आहेत. 7,000 सबस्क्रायबर इज डन. सो थँक्यू सो मच. आणि असा सपोर्ट करत राहा. लवकरच आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज पण होईल तुमच्या आशीर्वादामुळे. जर तुम्ही असंच सपोर्ट करत राहिलात तर ते पण होऊन जाईल नक्की. आणि खरंच तुमचा सपोर्ट हे फार महत्त्वाचं आहे. सो लवकरच आपलं यूट्यूब चॅनल पण, जर तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहिलं तर यूट्यूब चॅनल पण मॉनिटाईज होईल. अजून लय लांबचा पल्ला गाठायचा आहे गाईज, लय लांबचा. आता मी सांगितलं असतं हे WT पण आपण सांगू शकत नाही, पण लय लांबचा पल्ला आहे. अजून काहीच झालेलं नाही. असं कासवाच्या गतीने वाढतंय. त्या गोष्टीचं आता मी दरवेळेस म्हणते, या गोष्टीचं वाईट वाटतं, पण यावेळेस मला बोलू कारण तुमचा सपोर्ट आहे मला. आणि असाच सपोर्ट करत राहा आणि असंच प्रेम देत राहा अन्वीला आणि मला. म्हणजे तुमच्या सपोर्टच्या माध्यमातूनच हे होणार आहे. सो प्लीज सपोर्ट करा. सो थँक्यू परत एकदा की आपले 7K पूर्ण झालेले आहे यूट्यूबचे. आणि असंच
तुमचा आशीर्वाद राहू दे, असंच तुमचं पाठिंबा राहू दे आमच्या पाठीशी. आणि इंस्टाला पण तुम्ही खूप सारं प्रेम देताय, त्यासाठी पण थँक्यू सो मच. चला तर आता हा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अजून व्हायची आणि आणवीची आहे ना बोरनान पण मला घालायची आहे, पण आता बघते कधी. तिची माऊ जेव्हा घरात असली ना तेव्हा. गेल्या वेळेस घालायची होती पण तेव्हा मी गावाला होते. तर ते लोक मला काय बोलले हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत असा सपोर्ट करत राहा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.